जेव्हा देवाची पालखी काढली जाते ती पालखी इथे नाचवली जाते। तो दगड तरंगतो अजूनपर्यंत। त्यांनी एक्सप्लेन केला आम्हाला तिकडे की एक दगड जो आहे तो कलियुगाचा आणि एक दगड जो आहे तो पंचमुखी हनुमानमध्ये फक्त दगड जो हे होतं ना बाहेरचा व्ह्यू बघितला, आई शपथ किती खतरनाक व्ह्यू आहे। क्रेझी व्ह्यू आहे, क्रेझी व्ह्यू। मम्मी तुला कसं वाटतं इकडे आलं? एकदम छान वाटते। लाईट हाऊस म्हणजे मी काय आहे ते वाटलं होतं, पण हे खूप सुंदर आहे। तुम्ही येऊन बघा, मजा करा। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं जंगी स्वागत। आज आम्ही आलो आहे रामेश्वरमचे साईट सीन बघण्यासाठी। म्हणजे जेवढे टेम्पल्स आहेत, धनुषकोडी आहे आणि खूपसे असे जागा आहेत ते आपण व्हिजिट करणार आहोत। सो आता सगळ्यात पहिलं आमचं जे स्पॉट आहे ते लक्ष्मण मंदिर आहे, लक्ष्मणचं मंदिर आहे इकडे। सो आता मी तिकडे चाललो आहे। सो दर्शन करू आणि मग पुढे अजून खूप ज्या जागा आहेत त्या आपण व्हिजिट करू आणि धनुषकोडीला पण जायचं आहे। सो धनुषकोडीला पण जाऊ, जो इंडियाचा सर्वात लास्टचा पॉईंट आहे। सो तिकडे जाऊन मग आपण जाणार आहोत मदुराईसाठी, कारण पुढचा प्लॅन आहे आपला। सो आजचा ब्लॉग सुरू करू आणि निघू पुढे। मी मंदिरमध्ये एंट्री केली, इतकं भारी मंदिर आहे भाई। म्हणजे इकडचे साऊथमधले जेवढे पण मंदिर आहेत एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत। म्हणजे जे बनवलेत ना, म्हणजे कायच बनवलेत त्यांनी, एवढं भारी बनवलं आहे की म्हणजे सगळे पिलर वगैरे इथे त्यांनी बनवले आहेत, सगळे वेगवेगळे बनवलेले आहेत। एकही पिलर असं सेम नाही आहे। आणि इकडे बघा, जेव्हा देवाची पालखी काढली जाते ती पालखी इथे नाचवली जाते। सो एवढं किती भारी असेल। आता आम्ही जे आलो आहे ते पंचमुखी हनुमान मंदिर आहे, तिकडे आलो आहे जिथे हनुमानाने पंचमुखीचा अवतार घेतला होता। ती जागा इकडे ते मंदिर आहे त्यांचं, पंचमुखी हनुमानाचं। सो हनुमानाचं मंदिर बघूया आणि पुढे या साईडला नटराज टेम्पल पण आहे। सो ते पण बघू। इथे हनुमानाची एवढी मोठी मूर्ती आहे, म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत। मी आता हनुमान टेम्पलमध्ये गेलो होतो, पंचमुखी हनुमान टेम्पलमध्ये। तिकडे जाऊन दर्शन वगैरे केलं, पण तिकडे कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता, त्यामुळे मी थोडंफारच व्हिडिओ काढले आणि आलो। बट त्याच्या बॅक साईडला तिकडे भगवान श्रीरामचं दगडसुद्धा होता। तो दगड तरंगतो अजूनपर्यंत। त्यांनी एक्सप्लेन केला आम्हाला तिकडे की एक दगड जो आहे तो कलियुगाचा आणि एक दगड जो आहे तो द्वापर युगाचा आहे, त्रेतायुगाचा आहे। तो तेव्हापासून तो दगड आहे तो तरंगतोय, पण आता जो कलियुगचा दगड आहे तो तरंगत नाही आहे। त्यांनी सर्व काही गोष्टी एक्सप्लेन केल्या तिकडे आणि पंचमुखी हनुमानचं मंदिरसुद्धा होतं तिकडे। सो आता मी आलो आहे नटराज टेम्पलला, जिथे नटराजांची मूर्ती आहे नृत्य करतानाची। सो त्या मूर्तीजवळ मी आलो आहे। आता इथे अलाउड आहे कॅमेरा की नाही आहे माहीत नाही, बट बघू, मी आतमध्ये घेऊन जाईल। सो इनकेस जर अलाउड असेल तर ते लोक व्हिडिओ काढायला देतील, जर अलाउड नसेल तर व्हिडिओ काढायला नाही देतील। कसं वाटलं मंदिर तुला? एकदम भारी, एकदम प्रफुल्लित। असं वाटत होतं की इथंच थांबावं आणि अजून थोडा वेळ बसून हनुमानाचं ध्यान करावं। शांत वाटत होतं, असं वाटत होतं की एकदम कुठल्या तरी वेगळ्याच दुनियामध्ये आलेलो आहे आपण। एकदम देवमय झालेलं होतं, मन एकदम प्रफुल्लित झालं होतं। सर तुला कसं? छान होतं, मस्त वाटलं। आणि तुला? मला पंचमुखी हनुमानमध्ये फक्त दगड जो हे होतं ना, तेच मला चांगलं वाटलं। अच्छा,
अच्छा म्हणजे दगड आवडला तुला, तरंगता ना. राम सेतूचा दगड बोलायचा आहे का तुला? आता आलोय नाश्ता करायसाठी, कारण सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, सो त्यामुळे नाश्ता करायचा होता. आणि मम्मीला थोडंसं गोळ्या वगैरे पण घ्यायच्या आहेत, सो त्यामुळे आलो आहे आता इथे. इकडचे जेवढे पण टेम्पल आहेत त्या टेम्पलमध्ये आम्ही व्हिजिट केलं, पण कॅमेरा ऑलमोस्ट जिकडे तिकडे जातो आहे ते लोक हेच बोलतात की सर कॅमेरा बंद करो, कॅमेरा अलाउड नाही आहे, असं वगैरे चाललं आहे. इथे ते लोक शूट करायला देत नाही, कारण बिकॉज ऑफ प्रायव्हसीमुळे. सो मी ट्राय करतो आहे की तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त कव्हरेज करता येईल, जास्तीत जास्त तुम्हाला दाखवता येईल असं ट्राय करतो आहे मी. सो व्हिडिओ प्लीज तुम्ही पूर्ण बघा, लाईक करा आणि शेअर करा. ॲक्च्युली आता आम्ही चाललो आहे धनुषकोडीला. आता जवळजवळ धनुषकोडीच्या जवळ पोहोचलो आहे, बट इकडे बघूनच इतकं भारी वाटतंय ना. ब्ल्यू वॉटर आहे, ब्ल्यू वॉटर. आता मी पोचलो आहे धनुषकोडीला, पण इथे एक लाईट हाऊस आहे, तर मग त्या लाईट हाऊसच्या तिकडे लाईट हाऊसला एंट्री घ्यायची आहे. सो त्यामुळे आलो आहे. आता तिकीट वगैरे आहे, सो तिकीट वगैरे काढू आणि मग पुढे जाऊ. आता लिफ्टवरून जायचं आहे वरती, आणि एक लिफ्ट गेली आहे, त्यात आमचे जरा 2-3 माणसं गेलेत, आणि आता बाकीचे जे आहेत आम्ही चाललो आहे वरती. सो वरचा व्ह्यू जो आहे तो खूप भारी आहे असं बाहेर सांगत होते. सो आता वर जाऊ आणि बघू. मी खूप वेट करत होतो या वरतून व्ह्यू बघण्यासाठी, कारण मी जेव्हा व्हिडिओजमध्ये बघितले तर खूप भारी वाटलं मला. आता आम्ही लिफ्टमध्ये बसलो आहे. लिफ्टमध्ये बसून आता आम्ही लिफ्टमध्ये उभे आहे आम्ही, आणि लिफ्टमधून चाललो आहे वरती. सगळे एक्सायटेड आहेत की नाही मला काही दिसत नाही, बट मे बी एक्सायटेड आहेत मला असं वाटतं. लिफ्टमधून बाहेर उतरलो आणि बाहेरचा व्ह्यू बघितला. आई शपथ किती खतरनाक व्ह्यू आहे हे बघा. पूर्ण ब्ल्यू ओशन आहे, निळं पाणी आहे, जिथे तिथे बघतोय तिकडे सर्वकडे. आणि हा असा सरळ रोड आहे सलग. खूप भारी वाटतंय यार इथे आल्यावर, आणि इतकं बरं वाटतंय इथे वरतून बघायला. भाई क्रेझी व्ह्यू आहे, क्रेझी व्ह्यू. काही कसं वाटतंय? बरं वाटतंय. कसं वाटतंय? खूप छान, मस्त वाटते, खूप छान वाटते, एकदम प्रसन्न वाटते इकडे आल्यावर. व्ह्यू कसा आहे? ब्ल्यू पाणी खूप छान आहे, खूप छान आहे. इथून ना घरी जायला म्हणणंच होत नाही. खरंच आम्हाला इथे आल्यापासून असंच वाटतंय की इथंच राहावं, इथंच थांबावं, कारण म्हणजे नाही भाई मी एक्सप्लेन नाही करू शकत, इतकं भारी आहे. मम्मी तुला कसं वाटतं इकडे आलं? एकदम छान वाटते. लाईट हाऊस म्हणजे मी काय आहे ते वाटलं होतं, पण हे खूप सुंदर आहे. तुम्ही येऊन बघा, मजा करा आणि आमच्या लाईक करा. तू फर्स्ट टाइम आली इकडे? यस, फर्स्ट टाइम आली, पण खूप छान वाटलं, एकदम एक नंबर. तू ह्याच्या आधी कधी आली नाही? नाही. बट कसं वाटतंय ब्ल्यू पाणी? आपल्या मुंबईमध्ये तर नाही आहे ब्ल्यू पाणी. एकदम सुंदर, असं मी कधी बघितलं नव्हतं, पहिल्यांदा. तुम्ही पण या आणि बघा, एन्जॉय करा. ही ब्ल्यू ओशन बघून तर मी पिघळलो आहे. खूप खतरनाक मजा येते. आता आम्ही सर्व फोटो वगैरे काढायला आलो होतो, इथे फोटो वगैरे काढले, आणि आता इथून आम्ही जाणार आहे त्या साईडला, जिथे एंड आहे त्या साईडला जाणार आहे आम्ही. आणि इथे सगळे फोटो वगैरे काढतो आहे आम्ही. आणि भाई ब्ल्यू वॉटर बघून मी भाई पिघळलो भाई. म्हणजे नाही, खतरनाक आहे भाई, खतरनाक. खूप मजा येते इथे. आम्ही आलो आहे तर खूप एन्जॉय करतो आहे. पैसा वसूल झाला आहे आमचा असं आम्हाला वाटतं. मी सध्या आता उभा आहे इंडियाच्या लास्ट एंडला, जिथे इंडियाचा लँड संपतो आणि तिथून पुढे श्रीलंका सुरू होतो. सो हे आपलं इंडियाचं लास्ट एंड आहे. हे बघा, ह्याचं नाव आहे धनुषकोडी. धनुषकोडीला मी उभा आहे, आणि इथून पुढे पूर्ण श्रीलंका सुरू होतो. आता सध्या इथे आपलं इंडियन ओशन आहे,
आणि इथून पुढे श्रीलंका आहे त्या साईडला. आणि श्रीलंका इथून फक्त आणि फक्त 20 किलोमीटर्स आहे. आणि आधी टेलिस्कोप होतं, टेलिस्कोपने आपण बघू शकत होतो, बट आता इथे टेलिस्कोप वगैरे नाही आहे, काढलं आहे बिकॉज ऑफ सम रिझन, माहीत नाही मला काय रिझन असेल, बट त्या रिझनमुळे त्यांनी इथून टेलिस्कोप वगैरे काढलं आहे. बट खूप भारी आहे, खूप पब्लिक आहे इथे एन्जॉय करायसाठी. आणि हे बघून खूप भारी वाटतं आहे मला, जे की इंडियाचं लास्ट एंड आहे. इथे माझी मम्मी वगैरे सर्व होते, पूर्ण फॅमिली होती, बट ती आता फॅमिली आणि मी मिसमॅच झालो आहे. सो मला नक्की माहीत नाही ते लोक कुठे आहेत, बट मी त्यांना शोधतो आहे. कारण स्पेस खूप मोठा आहे, खूप ठिकाणी पब्लिक आहे, फोटोज वगैरे काढते, त्यामुळे नक्की समजत नाहीत की ते लोक कुठे उभे आहेत. मी पूर्ण राऊंड मारून शोधून आलो, बट ते लोक मला कुठे काय दिसत नाही आहेत. ॲक्च्युली इथे सीन असा आहे की एका साईडला बे ऑफ बंगाल आहे आणि एका साईडला अरेबियन सी. सो ही जी साईड आहे या साईडला बे ऑफ बेंगॉल आहे आणि हे अरेबियन सी. सो दोघांचं मिश्रण इथे एका ठिकाणी होतं असं आहे. म्हणजे किती एंडला आपण आलो आहे आता सध्या. आणि इथे एक गोष्ट अशी की ब्ल्यू वॉटर आहे, बट ब्ल्यू वॉटरमध्ये एकही कचरा किंवा काही नाही आहे. म्हणजे किती नीट क्लीन ते लोक ठेवतात ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि आपण जेव्हा इथे येतो आहे तर आपणही ह्याचं हे ठेवलं पाहिजे की इथे कुठल्याही गोष्टीचं घाण वगैरे आपण केलं नाही पाहिजे. कुठल्याही जे आपण खाद्यपदार्थ आपण घेतो, जे प्लास्टिक वगैरे असतं ते आपण नाही फेकलं पाहिजे. ह्याचा पण थोडासा विचार करूनच चाललं पाहिजे किंवा इथे वावरलं पाहिजे आपण. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा इथपर्यंतच होता. आपण धनुषकोडीला आलो होतो. सो ह्याच्या पुढे आता आम्ही चाललो इथून मदुराईवरनं पुढचा प्लॅन आहे. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.